महाराष्ट्राच्या राजकारणात ना काही नावं सत्तेमुळे गाजतात तर काही वादांमुळे. पण एक नाव असं आहे जे सत्ता आणि वाद या दोन्ही गोष्टींमुळे कायम चर्चेत राहतं. हो, अजित पवार. तर आज आपण त्यांच्या याच वादळी राजकीय प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. चला सुरुवात करूया. आणि हे वाक्य बघा, अगदी परफेक्ट वर्णन आहे नाही का? म्हणजे एका बाजूला आहे सत्तेची प्रचंड ताकद आणि दुसऱ्या बाजूला आहेत वादळं, आणि ह्याच दोन्ही गोष्टी मिळून त्यांची राजकीय ओळख बनते. तर मग अजित पवारांना समजून घ्यायचं असेल तर सुरुवात त्यांच्या राजकीय घराण्यापासूनच करावी लागेल. 12 जुलै 1959 रोजी जन्म आणि जन्मच मुळी राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या घरात. देशाचे मोठे नेते शरद पवार यांचे ते पुतणे. त्यामुळे काय, राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. साहजिकच पाया अगदी लहानपणापासूनच मजबूत झाला. आणि मग 1991 साली त्यांनी विधानसभेत एंट्री केली, आमदार झाले, आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या एका धडाकेबाज राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी बारामतीला आपला असा काय बालेकिल्ला बनवला की तो आजपर्यंत अबाधित आहे, आणि याच भक्कम पायावर पुढे त्यांच्या आक्रमक राजकारणाची इमारत उभी राहिली. राजकारणात तर ते आले, पण आता बघूया की सत्तेत आल्यावर त्यांचा दबदबा कसा होता आणि प्रशासक म्हणून त्यांची ओळख कशी बनली. बघा, उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, जलसंपदा मंत्रीपद ही फक्त नावं नाहीत, ही आहेत महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या, राज्याच्या विकासाची सूत्र. आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रशासनावर आपली पकड एकदम घट्ट केली. आणि प्रशासक म्हणून त्यांची एक खास ओळख आहे. त्याला अजितदादा स्टाईल असंही म्हटलं जातं. म्हणजे कसं, तर निर्णय एकदम फास्ट, भूमिका एकदम ठाम आणि बोलणं एकदम थेट, कुणाचीही भीडभाड न ठेवता. याचमुळे त्यांचा प्रशासनात एक वेगळाच दबदबा निर्माण झाला. पण ही जी त्यांची थेट आणि आक्रमक शैली होती ना, तीच अनेक वेळा त्यांना वादाच्या भोवऱ्यात खेचून आणायची, म्हणजे अक्षरशः वादळाच्या केंद्रस्थानी. अनेकदा असं झालं की त्यांची काही विधानं किंवा काही निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरले. मग काय, मीडियामध्ये चर्चा, वादळं उठायची, आणि कधीकधी तर लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागायचं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे वाद म्हणजे काही एकदा दोनदा घडलेल्या घटना नाहीत. खरं तर वादविवाद हे त्यांच्या राजकीय प्रवासाचा जणू एक अविभाज्य भागच बनले आहेत. म्हणजेच ही जी अजितदादा स्टाईल आहे ती एका दुधारी तलवारीसारखी आहे. एका बाजूने ती प्रशासनात खूप प्रभावी ठरते, कामाला वेग देते, पण दुसऱ्या बाजूने तीच त्यांना वादग्रस्त ठरवते. आता वळूया त्यांच्या कारकिर्दीतल्या त्या दोन मोठ्या घटनांकडे, ज्यांना राजकीय भूकंप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरवून टाकलं. पहिली घटना 2019चा तो गाजलेला पहाटेचा शपथविधी, आणि दुसरी 2023 मध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसमधली उभी फूट. या दोन घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी समीकरणच बदलून टाकली. आता या दोन्ही घटनांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत तर काही वेगळ्या. बघा, 2019 मध्ये त्यांनी भाजपसोबत सरकार बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते सरकार फक्त 80 तास टिकलं. याउलट 2023 मध्ये ते भाजप शिंदे सेनेच्या युती सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री बनले. म्हणजे दोन्ही वेळा पार्टनर भाजपच, पण निकाल मात्र पूर्णपणे वेगळा. आणि त्यांच्या या निर्णयांकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. काही जण म्हणतात की ही एक धाडसी, धोरणात्मक खेळी होती, तर दुसरीकडे त्यांचे विरोधक याला थेट विश्वासघात मानतात. तर हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की अजित पवार नक्की कोण आहेत? एक नेता की एक रणनीतिकार? त्यांना आपण एक लोकनेता म्हणायचं, जो लोकांमध्ये मिसळतो, त्यांचे प्रश्न सोडवतो, की एक असा कुशल रणनीतिकार म्हणायचं, जो राजकीय पटावर सत्तेसाठी अगदी योग्य वेळी योग्य चाल खेळतो? खरं तर कदाचित ते या दोन्हीचं एक किचकट मिश्रण आहेत. आणि हेच तर त्यांच्या राजकारणाचं सार आहे. ते सत्तेत असोत की सत्तेबाहेर, त्यांची भूमिका काहीही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. हे जवळजवळ अशक्य आहे. तर मग अजित पवारांचा हा संपूर्ण प्रवास, त्यांची ही दुहेरी ओळख एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा करते. सत्तेच्या राजकारणात जास्त महत्त्वाचं काय असतं, तत्व की निकाल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? कारण हा एक असा नेता आहे ज्याच्या प्रत्येक निर्णयाने राज्याच्या राजकारणाला एक